नमस्कार शेतकरी बंधूंनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी सकाळच्या झटपट बातम्या। गोंदिया जिल्ह्यात महावितरणचे 421 कोटी थकले, 1 लाख ग्राहक थकबाकीदार। 1200 रुपये दाबले आणि 6 लाख रुपये भरले, परिवहन महामंडळाचा वाहकांना दणका। तनशीवर प्रक्रिया उद्योग झाल्यास शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार। दूध उत्पादन वाढीसाठी पशुसंवर्धन विभागाची पंचसूत्री। सिद्धेश्वर धरणात 72% तर इसापूरमध्ये 59% पाणीसाठा। आता शेतकऱ्यांना मिळणार निरंतर वीज, नादुरुस्त रोहित्र बदलणार। हरभऱ्याला 5400 रुपयांचा भाव तर सोयाबीन दर स्थिर। भाववाढीच्या प्रतीक्षेत आणखी किती दिवस सोयाबीन विक्रीविना ठेवायचे, शेतकऱ्यांना सतावतोय प्रश्न। यंदा पाण्याअभावी टरबुजांच्या वाढ्या अडचणीत, 25% लागवडी घट, परतूरमधील बोर विहिरी आटले। सोन्याच्या दरात वाढ, कापूस डेप महागली, बाजारपेठेत धान्य किराणा मालाचे भाव स्थिर। लातूर शहरात रमाई घरकुल योजनेत 300 घरांचे उद्दिष्ट। उतार क्विंटलवर नव्हे किलोवर, यंदा हरभरा पेरलं हात कोरडच। पोर्टल सुरू होईना, ज्येष्ठांना वयश्री योजनेसाठी अर्ज करता येईना। सोयगाव तालुक्यातील 118 पाझर तलाव कोरडे, पाणी टंचाईची तीव्रता वाढली। पंजाब हरियाणात शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन। कापूस उत्पादकतेत 20 ते 56% वाढ। सोलापूर, लातूरसह राज्यात 9 रेशीम बाजार, रेशीम संचालनालयामुळे उत्पादकांना बाजारपेठ। मका संशोधनाला केंद्राचा बूस्टर संशोधन आणि प्रसारासाठी सरकारकडून 25 कोटींची मदत। वाढत्या उन्हामुळे घामाच्या धारा, राज्यात तापमान 40 अंशाच्या जवळ। पुण्यामध्ये रत्नागिरी हापूसची 2000 पेट्यांची आवक, डझनाच्या पेटीनुसार दर 3000 ते 7000 रुपयांदरम्यान। अकोल्यात हरभऱ्याची आवक वाढली, सरासरी दरातही सुधारणा। भाजीपाला आवकेत घट, दरात सुधारणा। पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाढत्या उन्हामुळे कलिंगड खरबुजाची मागणी वाढली।